नमस्कार मंडळी, मी स्वाती. माझ्या चॅनल में सनातनीमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. मंडळी, मी या चॅनलवर आपल्या हिंदू धर्मातील व्रत, वैकल्य, सण, धार्मिक विधी, मंत्र, कथा, सनातन धर्म याबद्दल माहिती सांगते. मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर मंडळी, मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मंदिरातील तसेच घरातील देवाच्या चरणामृताचे महत्त्व काय आहे ते सांगणार आहे. तर चला जाणून घेऊया देवाच्या चरणामृताचे महत्त्व काय आहे. मंडळी, 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे श्री रामलला भगवान यांचे मोठ्या प्रमाणात भव्य व दिव्य अशी प्राणप्रतिष्ठा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. प्राणप्रतिष्ठांचे यजमान म्हणून त्यांनी 11 दिवसाचे उपवास व अधिष्ठान केले. त्यानंतर त्यांनी 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेनंतर श्री महंत गोविंद देवगिरी यांच्या हस्ते रामलीलाचे चरणामृत पिऊन उपवास सोडला. मंडळी, तुम्हाला माहीत आहे का की मोदीजींनी देवाचे चरणामृतच पिऊन उपवास का सोडला? त्यामागे पण मोदीजींचे एक शास्त्र आहे, कारण त्यांना मोदीजींना देवाच्या चरणामृताची महती काय आहे हे माहिती आहे. तीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. तर चला बघूया चरणामृताचे काय महत्त्व आहे आणि तेच पिऊन मोदीजींनी का उपवास सोडला. मंडळी, चरणामृत पिण्याचे काय फायदे आहेत हे जाणून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. हिंदू धर्मात पंचामृत किंवा चरणामृताचा प्रसाद वाटला जातो, पण त्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा पंडितजींनी तुम्हाला चरणामृत देत असतील. जरी चरणामृत सामान्य पाण्यासारखे दिसत असले तरी त्यात एवढी शक्ती आहे की तुम्हाला दररोज मंदिरात जाऊन चरणामृत प्यावेसे वाटेल. शास्त्रात म्हटले आहे की अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णुपादोकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. अर्थात भगवान विष्णूच्या चरणांचे अमृत समान पाणी सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणारे आहे. हे औषधासारखे आहे. जो चरणामृत सेवन करतो त्याचा पुनर्जन्म होत नाही. तर चला बघूया आपण चरणामृताचे काय फायदे आहेत. पंचामृत किंवा चरणामृत सोबत तुळशीचे सेवन करणे आवश्यक आहे. तुळशीची वनस्पती एक प्रतिजैविक औषध आहे. याचे सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. चरणामृत स्वरूपात पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवल्याने औषधी गुणधर्म प्राप्त होतात. आयुर्वेदानुसार तांब्यामध्ये अनेक रोग नष्ट करायची क्षमता असते. याचे पाणी मनाला शांती प्रदान करते. बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठीही चरणामृत प्रभावी आहे. चरणामृत घेतल्यानंतर अनेक जण डोक्यावर हात चोळतात, परंतु शास्त्रीय मत असे आहे की असे करू नये. यामुळे नकारात्मक प्रभाव वाढतो. चरणामृत नेहमी उजव्या हाताने घ्यावे व भक्तीने व मन शांत ठेवून सेवन करावे. अशाने चरणामृत अधिक लाभदायक ठरते. आपण बघितले की चरणामृताचे फायदे काय आहेत. तर आपण बघूया आता चरणामृत कसे तयार करतात. चरणामृत हे तयार करण्यासाठी देवाला गंगाजलाने किंवा साध्या पाण्याने स्नान केले जाते. नंतर त्यात तुळशीचे पाणी टाकतात. काही लोक त्यात तिळही टाकतात. चरणामृत हे फक्त तांब्याच्या भांड्यातच ठेवले जाते. तांब्याच्या भांड्यात ठेवल्यामुळे त्याला औषधीय गुण प्राप्त होते. आपण जर घरच्या दररोजच्या पूजेनंतर देवाचे चरणामृत पिले तर हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. मंडळी, व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद.